आता बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीर या नावाच्या युवकानं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाचं प्रकरण आहे। यामध्ये मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर आरोपीकडून पोलिसांनी मोबाईलही जप्त केलाय। आरोपी तरुणाचे तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अमरावतीच्या परतवाडामध्ये मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीरला अटक करण्यात आली। पोलिसांनी आरोपीचा मोबाईलही जप्त केलाय। आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी भाजप आमदार प्रवीण तायडेंनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता। तर सोमवारी याच प्रकरणावरनं राज्यसभा खासदार अनिल बोंडेंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। यावेळी बोंडेंनी पेनड्राईव्हमध्ये फोटो आणि व्हिडिओ पुरावे दिलेत। अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उर्दू भाषेत व्हॉट्सअप, स्नॅपचॅट ग्रुप तयार केले जातात। या ग्रुपमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना शिक्षणाच्या नावाखाली समाविष्ट केलं जातं। काही मुस्लिम तरुणांना त्यांचे नंबर दिले जातात। हे तरुण मैत्री करून सुरुवातीला सामान्य गप्पा मारतात, त्यानंतर अश्लील लिंक, व्हिडिओ आणि मेसेजेस पाठवून ब्लॅकमेलिंगचं जाळं विणतात। ग्रुप चालवणारे लोक मुलांना अश्लील व्हिडिओ पाठवतात, लिंक आणि मुलींचे नंबर शेअर करतात। मोबाईलवर ते अश्लील व्हिडिओ पाठवून सोशल मीडियावर ते व्हायरल केले जातात। परतवाड्यातील अयान मोहम्मदनं 180हून अधिक मुलींना जाळ्यात ओढलं। त्यांच्यासोबत मुंबई पुण्यात जाऊन अश्लील व्हिडिओ तयार केले। या मुलींचे 350हून अधिक व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले। वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी मुलींना धमकावलं। मुलींना व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली। अल्टिमेटम पोलिसांना दिला। उद्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। परवाच्या दिवशी SP ऑफिसच्या समोर सगळेच्या सगळे नगरसेवक, महिला कार्यकर्ते सगळेजण इथं बसू आणि जोपर्यंत त्या पोरांना अटक होत नाही तोपर्यंत SP ऑफिस सोडणार नाही बिलकुल। कारण का SPला जर का गंभीरता नसेल तर मग काही खरंच नाही। आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याही कानावर हे प्रकरण तातडीनं पाठवणार आहे आणि SIT लावण्याची मागणी सुद्धा